टीम इंडिया दिल्लीतल्या ITC मौर्य हॉटेलमध्ये दाखल झालेली आहे। बस त्यांच्या पोहोचलेल्या आहेत आणि एकंदरीतच लगबग देखील वाढलेली आहे। अगदी काही क्षणातच टीम इंडिया आता या ठिकाणी पोहोचणार असल्याने मोठी लगबग देखील वाढलेली आहे। चाहते देखील हॉटेलच्या बाहेर दाखल झालेले आहेत आणि मौर्य शेरेटन हॉटेलच्या बाहेरचे आपल्याला अपडेट सोमेश देतोय। सोमेश, लगबग वाढलेली आहे, ट्रॅफिक पोलीस देखील सज्ज झाल्याचं तू सांगत होतास। दीपक, नक्कीच आपण रस्त्यावर पाहू शकतो आता कॉन्वॉय जातोय आणि संपूर्ण रस्ता हा टीम इंडियाच्या आगमनासाठी क्लिअर करण्यात आलेला आहे। एका बाजूला आपण रस्ता पाहू शकतोय, दुसऱ्या बाजूला जर हॉटेलचा आपण आवाज ऐकला तर हॉटेलमध्ये आपण जर पाहिलं तर हॉटेलमध्ये जे स्वागतासाठी आलेला जी टीम होती ते सगळेजण आता नृत्य आणि भांगडा करतायत, ढोल ताशे वाजतायत आणि हे सगळेजण आता टीम इंडिया पोहोचेल आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून सज्ज झालेत असं आपण पाहू शकतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आता बस आलेली आहे। दीपक, आपण आपल्या दृश्यांच्या मार्फत पाहू शकतो टीम इंडियाची बस पोहोचलेली आहे हॉटेलवर। दीपक, नक्कीच, त्यामुळे आता एक पारंपरिक पद्धतीने देखील आता हॉटेलकडून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि विराट कोहली असेल, त्यासोबतच जे सगळे प्लेयर्स आहेत, यशस्वी जयस्वाल आहे, हार्दिक पांड्या आहे, असे सगळे प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठा जल्लोष देखील सध्या या हॉटेलच्या बाहेर आणि हॉटेलमध्ये देखील होताना पाहायला मिळतोय। सोमेश, मौर्य शेरेटनच्या हॉटेलमध्ये टीम इंडियाची बस जी आहे ती पोहोचलेली आहे आणि त्यानंतर आता पारंपरिक पद्धतीने त्यांचं तिथे स्वागत केलं जात आहे। दिल्ली विमानतळ ते मौर्य शेरेटन साधारणपणे 10 ते 15 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि हे अंतर कापल्यानंतर आता मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये टीम इंडिया पोहोचलेली आहे। इथे पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। भारतीय परंपरेनुसार ढोल ताशा वाजवून या सगळ्या विश्वविजेत्यांचं, आता जगजेत्यांचं स्वागत केलं जाणार आहे। भांगडा तिथे केला जातोय, ढोल ताशे वाजवले जात आहेत आणि एकंदरीतच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण सध्या या हॉटेलच्या बाहेर आणि परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, दोन बस या आता पोहोचलेल्या आहेत मौर्य शेरेटन मध्ये। नक्कीच दीपक, ITC मौर्यला आत्ताच टीम इंडिया पोहोचलेली आपण आपल्या दृश्यांच्या मार्फत पाहू शकतो। ITC मौर्यच्या गेटच्या आतमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे कारण आज टीम इंडिया इथे पोहोचणार होती, परंतु जर आपण पाहिलं तर ITC मौर्यच्या प्रवेशद्वारावरच टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी भांगडा करण्यात येतोय। इथे ढोल ताशे वाजवले जात आहेत। सगळे खेळाडू हे आता एक एक करून या हॉटेलमध्ये जाणार आहेत आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग ते इथेच फ्रेश होतील आणि त्यानंतर मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरी जायला निघतील। आपण पाहू शकतो आपल्याकडे क्रिकेटर्सनी इशाराही केलेला आहे। इकडे जे फॅन्स उभे आहेत गेटवर, त्या फॅन्सकडूनही वारंवार टीम इंडियाच्या विविध प्लेयर्सची नावं घेऊन चिअरअप केलं जाते आणि हे सगळेजण आता एक एक करून उतरत आहेत। त्यांचं प्रत्येकाचं स्वागत, प्रत्येकाचं व्यक्तिशः स्वागत केलं जाणार आहे हॉटेलच्या वतीने आणि संपूर्ण देशाच्या वतीने सुद्धा। हे सगळे खेळाडू आपल्या बसमधून उतरून आता हॉटेलमध्ये जात आहेत। आपण पाहू शकतो त्यांच्या बसमधून सगळे खेळाडू उतरलेले आहेत आणि त्यांच्यासोबत दिल्ली पोलीस आहेत। मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आलेली आहे आणि हे सगळेजण आता हॉटेलमध्ये जातील। हॉटेलमध्ये गेल्यानंतर मग हॉटेलमध्ये त्यांचा थोड्या वेळासाठी स्टे आहे, थोड्या वेळासाठी ते हॉटेलमध्ये विसावा घेणार आहेत आणि त्यानंतर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जाण्यासाठी ही टीम निघणार आहे। सध्या आपण आपल्या दृश्यांमध्ये पाहतोय की सुरक्षा रक्षकांच्या गराड्यामध्ये टीम इंडियाचे सगळे खेळाडू आहेत आणि या सगळ्यांचं स्वागत हे हॉटेलच्या वतीने केलं जाते। हॉटेलच्या बाहेर देखील अनेक फॅन फॉलोअर्स हे जमलेले आहेत। ते सगळेजण इथे टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी
म्हणून लोक इथे एकत्र आले होते. आपण त्यांच्याकडे पाहू शकतो की भारताचा तिरंगा झेंडा आहे असे सगळेजण हे या ठिकाणी टीम इंडियाला चिअरअप करण्यासाठी म्हणून ITC मौर्य या हॉटेलवरही आलेले होते. अनेकांना गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणून पोलिसांनी इथे थांबण्यास मनाई केली होती किंवा इथे येण्यासही मनाई केली होती. तरी सुद्धा अनेक जण अनेक चाहते हे सगळे इथे पोहोचलेले आहेत. आपण पाहू शकतो की कशा प्रकारे हे सगळे चाहते हे आता ITC मौर्य इथे पोहोचलेत आणि इथे सध्या टीम इंडियाला चिअरअप करतायत. आतमध्ये टीम इंडियासाठी ढोल वाजवला जातोय आणि याच हॉटेलमध्ये थोडा वेळ विसावा घेतल्यानंतर मग टीम इंडिया ही पोचणार आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आणि तिथे गेल्यानंतर मग तिथून ही टीम इंडिया जाणार आहे. आपल्या सोबत काही चाहते आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून किस किस को देखा आपने आज टीम इंडिया के लिए आए थे यहाँ पे देखने के लिए किस किस को देखा है? अभी तो मैंने विराट सबसे पहले वाली बस में बैठे हुए थे, एकदम आगे बैठे हुए थे, राइट साइड में विराट को देखा मैंने, बुमराह, हार्दिक एंड युजवेंद्र चहल. अच्छा, तो कैसा लग रहा है देखने के बाद? काफी अच्छा लग रहा है. आप अकेले आए और आपके हाँ, मैं तो अकेले आया हूँ क्योंकि मैं प्लान कर रहा था कि एयरपोर्ट जाने का, तो लेट हो गया, तो सो आई थॉट कि व्हाई नॉट ITC मौर्य. तो मैं यहाँ आया तो यहाँ ज़्यादा अच्छे विजुअल्स थे, तो काफी पास से देखा. आपको लगा कि इतने भारी संख्या में फैंस आएंगे, इतनी भीड़ होगी, आज ट्रैफिक भी हो गई थी एयरपोर्ट? बिल्कुल हमें लगा था, लेकिन थोड़ा जल्दी आ गया तो मैं सामने खड़ा हो गया तो मुझे देखने को मिल गया. तर दीपक, आपण पाहू शकतो की अनेक चाहते जे टीम इंडियाचे ते या ठिकाणी सुद्धा आले आहेत आणि सगळेजण स्वागत करतायत. आपण आता जर हॉटेलमधली दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सगळे खेळाडू हे हॉटेलमध्ये गेलेले आहेत. आता कोणीही खाली बसमध्ये नाही. अजूनही काही चाहते आहेत. आप टीम इंडिया को देखने के लिए आए थे, देखा है किसी? हाँ जी, बस में देखा रोहित शर्मा को. इनफैक्ट यूजी चहल ने तो हमें वेव भी किया. हाँ जी. अच्छा, आप कहाँ से आए? दिल्ली से आए? दिल्ली से ओल्ड राजेंद्र नगर. तो आपने किस किस को देखा अभी प्लेयर्स को? बहुत प्रोमिनेंटली तो सिराज को एंड यूजी चहल वाज वेविंग, सो इट वाज लाइक दिन बन गया. अच्छा, तो खुश हो गए. कितनी वजह से आए हुए हैं ये सब देखने के लिए? कहाँ पे एयरपोर्ट जाने का प्लान था या सीधा यहीं पे आने? एयरपोर्ट जाने का तो कोई प्लान नहीं था, सीधा यही आने का प्लान था क्योंकि मैं यही रहती हूँ. तो बस अब फिर शायद से 9 बजे आऊँ जब वो मोदी जी को मिलने निकले. तर आपण पाहू शकतो दीपक की लोक केवळ हॉटेलच्या इथे आलेले नाहीत, तर एक एक झलक टिपण्यासाठी, एक एक क्षण टिपण्यासाठी अगदी ज्यावेळी हे खेळाडू इथून नरेंद्र मोदींच्या घरी जाण्यासाठी निघतील त्यावेळी सुद्धा हे सगळेजण पुन्हा एकदा इथेच येणार आहेत आणि नरेंद्र मोदींच्या घरी जात असताना टीम इंडियाची एक झलक आपल्याला पाहता यावी यासाठी म्हणून पुन्हा इथेच गर्दी करणार आहेत असं आपण. त्यामुळे विमानतळ असेल त्यासोबतच हॉटेलच्या बाहेर देखील चाहत्यांनी सोमेश मोठी गर्दी केलेली आहे. आणि आता आपण हॉटेलच्या आतमधली दृश्य पाहत आहोत. ITC मौर्य शेरिटन हॉटेलमधली ही सगळी दृश्य आहेत. टीम इंडियाचे जे सगळे शिलेदार आहेत, टीम इंडियाचे जे खेळाडू आहेत ते सगळे दाखल झालेले आहेत. राहुल द्रविड असेल, सूर्यकुमार यादव असेल, त्यासोबतच विराट कोहली असेल, रोहित शर्मा असेल, युजवेंद्र चहल असेल, असे एक एक जे प्लेयर्स आहेत ते आता या हॉटेलमध्ये जे आहेत ते पोहोचलेले आहेत. आणि त्यानंतर आता हॉटेलकडून त्यांचं देखील पारंपरिक पद्धतीनं शेला देऊन त्यासोबतच भांगडा ढोल ताशे वाजवून त्यांचं स्वागत करण्यात आलं. आणि त्यानंतर इथे थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर साधारणपणे 9च्या सुमारास टीम इंडिया ही आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी पुढे निघणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर दुपारी 2च्या सुमारास टीम इंडिया पुन्हा मुंबईमध्ये येईल आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची संध्याकाळच्या दरम्यान नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियमच्या पर्यंत ओपन बसमधून मिरवणूक देखील विजयाची मिरवणूक काढली जाणार आहे. एक एक प्लेयर्स आपण पाहतोय आणि हा एक विशेष केक तयार करण्यात आलेला आहे मौर्य शेरिटन या हॉटेलकडून. विश्वविजेत्या टीमसाठी या केकची निर्मिती करण्यात आलेली आहे. T20 वर्ल्ड कपची ट्रॉफी, त्यासोबतच प्रत्येक प्लेयर्स, त्यासोबतच भारतीय क्रिकेट संघ असं यावर रेखाटण्यात आलेलं आहे. आणि त्यासोबतच हॉटेलचा जो स्टाफ आहे त्यांची देखील लगबग वाढलेली आहे. त्यांनी देखील आपले जे आवडते प्लेयर्स आहेत त्यांना देखील आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये चित्रित केलेलं आहे. काही जणांनी सेल्फी घेतलेले आहेत आणि आता टीम इंडियाचे एक एक प्लेयर्स देखील या ठिकाणी पोहोचत आहेत. त्यांच्याकडून आता हे केक कटिंग देखील केलं जाणार आहे. विराट कोहली आलेला आहे, त्यासोबतच हार्दिक पंड्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय.
मोठा जल्लोष सध्या या हॉटेलमध्ये देखील पाहायला मिळतो आहे. जे हॉटेलमध्ये सध्या निवासाला थांबलेले आहेत असे सगळी जी मंडळी आहेत त्यांनी आपल्या मोबाईलचे कॅमेरे जे आहेत ते ऑन केलेले आहेत. त्यांना प्लेयर्सची एक छबी टिपायची आहे, कारण यावेळेला कारण देखील खास आहे. तब्बल 13 वर्षांनी टीम इंडिया ठरलेली आहे T20 विश्वचषकाची विश्वविजेती. आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे. सोमेश, आता या हॉटेलमध्ये साधारणपणे 1.5-2 तास आराम केल्यानंतर टीम इंडिया पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी निघणार आहे. ज्यावेळेला आपण हा वर्ल्ड कप जिंकला होता त्यावेळेला सर्वप्रथम मोदींकडूनच या सगळ्या टीम इंडियाचं स्वागत, त्यांचं कौतुक करण्यात आलेलं होतं, त्यांना शाबासकी देण्यात आली होती. त्यामुळे आजची ही सगळी होणारी भेट ही देखील खासणार आहे मोदींसोबतची. नक्कीच दीपक, आपल्याला सर्वांना आठवते की यापूर्वीचा जो वर्ल्ड कप झाला होता 50 ओव्हरच्या मॅचेसचा, तो वर्ल्ड कप हारलेली होती टीम इंडिया आणि त्या दुःखानंतर हा पहिला विजय टीम इंडियाने एक मोठा मिळवलेला आहे, जो निश्चितच सगळ्या जगाने पाहावा आणि जगाने त्याचं कौतुक करावं. आणि विशेष भारताला त्याचा आनंद आहे, कारण गेल्या वेळी ज्यावेळी टीम इंडिया सगळ्या मॅचेस जिंकून अगदी फायनलपर्यंत पोहोचली पण विश्वचषकात फायनल हरली होती, तीच टीम इंडिया आज पुन्हा एकदा T20चा विश्वचषक जिंकून आज भारतामध्ये परत आलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळेस सुद्धा टीम इंडियाची फायनल पाहण्यासाठी म्हणून अहमदाबादच्या स्टेडियमवर गेले होते आणि त्यानंतर मग आज T20ची जर आपण जर पाहिलं ना तर आता मौर्य शेरेटन मध्ये ऋषभ पंत असेल, त्यासोबतच मोहम्मद सिराज असेल, कर्णधार रोहित शर्मा असेल, त्यासोबतच विराट कोहली देखील पोहोचलेला आहे. एक प्लेयर्स जे आहेत ते आता पोहोचायला सुरुवात झालेली आहे. काही प्लेयर हे आधीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर आता जे बाकीचे प्लेयर आहेत त्यांचं देखील स्वागत करून त्यांना आता या ठिकाणी त्यांचं ग्रँड वेलकम केलं जात आहे. कोच राहुल द्रविड देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सपोर्ट स्टाफ मेंबर देखील यावेळेला आलेले आहेत, त्यांचं देखील जंगी स्वागत करण्यात येत आहे. खरं तर बार्बाडोसमध्ये चक्रीवादळ आले होतं त्यामुळे त्यांचा मुक्काम हा काहीसा लांबलेला होता, परंतु विशेष प्लेनची व्यवस्था ही करण्यात आली आणि त्यानंतर आता या सगळ्या भारतीय संघाला त्यासोबतच सपोर्ट स्टाफला आणि BCCIच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन हे विमान 5:45 दरम्यान दिल्ली विमानतळावर पोहोचलेलं होतं. दिल्ली विमानतळाच्या बाहेर देखील चाहत्यांनी मोठी गर्दी केलेली होती. उत्साह चाहत्यांचा जो होता तो दुणावलेला होता आणि त्यानंतर आता सूर्यकुमार यादव देखील पोहोचलेला आहे मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये आणि त्यानंतर याच सगळ्या प्लेयर्सची एक छबी टिपण्यासाठी चाहत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा देखील गर्दी केलेली आहे आणि त्यानंतर या हॉटेलच्या बाहेर देखील चाहते जे आहेत ते सकाळपासून पोहोचलेले आहेत. या हॉटेलकडून देखील त्यांचं ग्रँड वेलकम करण्यात येत आहे आणि त्यानंतर आता या हॉटेलमध्ये आराम केल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घेणार आहेत. दरम्यान मौर्य शेरेटन हॉटेलकडून देखील या खेळाडूंची खास व्यवस्था करण्यात आली. याबद्दल शेफ काय माहिती देतात आपण पाहूया. दरम्यान आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणारच आहोत. विशेष चॉकलेट त्यासोबतच विशेष केक या भारतीय संघासाठी तयार करण्यात आल्याची माहिती काही वेळापूर्वी शेफ यांनी दिलेली होती, मौर्य शेरेटनच्या या शेफनी. आणि त्यानंतरच आता या ठिकाणी टीम इंडियाचं जंगी स्वागत देखील करण्यात आलेलं आहे. ITC मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये टीम इंडिया दाखल झालेली आहे आणि हा खास केक त्यांच्यासाठी तयार करण्यात आलाय. आणि आपण पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया. सोमेश, पंतप्रधान मोदींसोबतची भेट जी तू सांगत होता की ती अत्यंत खास असणार आहे, कारण की सर्वप्रथम टीम इंडियाला विश्वविजेता झाल्यानंतर शाबासकी देणारे मोदीच होते. नक्कीच दीपक, हे सगळेजण इथून मोदींच्या निवासस्थानी जायला निघतील, परंतु आता पुन्हा एकदा या टीमची एक झलक टिपता यावी म्हणून अनेक चाहते हे या हॉटेल बाहेर थांबलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कैसा आपने टीम इंडिया को देखने के लिए आए हैं, फिर एक बार टीम इंडिया यहाँ से मोदी जी के घर जाने के लिए निकलेगी, तो तभी भी आप देखना चाहेंगे टीम इंडिया? वहाँ से भी मतलब यहाँ से इंडिया जब टीम निकलेगी PM हाउस के लिए तो हम यहाँ से जाऊँगा मैं, मतलब इंडियन टीम को फॉलो करते हुए.
अच्छा, तो अभी जब आए तभी आपने किसी को देखा, कोई प्लेयर को देख पाए आपको जिस चाहते हो जिस तो मैं लेट हो गया था यहाँ पे ट्रैफिक की वजह से, तो प्लेयर को तो नहीं देख पाया, बट अभी यहाँ पे मैं थोड़ी देर वेट करूँगा, फिर उसके बाद फिर उधर वहाँ पे जाऊँगा पीएम हाउस के वहाँ पे। तो फिर एक बार पीएम हाउस जाते वक्त भी टीम इंडिया का यहाँ पे वेट करेंगे और देखेंगे? हाँ जी बिल्कुल। अकेले आए या कोई दोस्त भी है साथ में? नहीं, मैं अकेले ही आया हूँ। तर आपण पाहू शकतो दीपक की ज्यावेळी टीम इंडिया इथून निघेल तेव्हा सुद्धा हे सगळेजण हे टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी म्हणून इथे थांबणार आहेत आणि इथेच या हॉटेलच्या बाहेर थांबून पुन्हा एकदा टीम इंडियाचं स्वागत करणार आहेत. आपण जे मगाशी डान्स करत होते टीम इंडियासाठी, त्यांचं स्वागत करत होते, त्यांच्याकडून जाणून घेऊया. भाई साहब क्या बताएंगे टीम इंडिया के पूरे बहुत मजा आया भाई। 6 महीने पहले बात की जाए तो सबसे बड़ा विलन कहा जा रहा था, लेकिन अब सबसे बड़ा सोमेश, तेव्हा एक ग्रँड सेलिब्रेशन असं सध्या दिल्लीमध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, या टीम इंडियाच्या सोबत करण्यात येणार आहे. सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान टीम इंडिया ही भारतामध्ये दाखल झालेली आहे. या संपूर्ण क्रिकेट टीमचं आजचं वेळापत्रक नेमकं कसं असेल आपण जाणून घ्यात. 5:45 वाजता त्यांचं दिल्लीमध्ये आगमन झालेलं आहे आणि नंतर सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घेऊन ब्रेकफास्ट होणार आहे. दुपारी 2 वाजता टीम इंडिया ही दिल्लीहून मुंबईकडे रवाना होईल. तर दुपारी 4 वाजता टीम इंडिया मुंबई विमानतळावर पोहोचेल आणि संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान ओपन बसमधून विश्वविजेत्यांची नरिमन पॉइंटे वानखेडे स्टेडियमपर्यंत मिरवणूक निघणार आहे. तर संध्याकाळी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.